5 वर्षांनी योगीजी हम्म. म्हणजे योगेंद्रजी गव्हर्नर होणार का? तो तो प्रश्न प्रश्न तुम्ही अवॉइड केलेला आहे, म्हणून मी मुद्दामून परत विचारते की तुम्ही, कारण जॅपनीज लोक काही मराठी प्रोग्राम बघणार नाहीयेत. नाही, बघितलं तरी मी काय भीत नाही. शेवटी जे व्हायचं ते गव्हर्नर होणार. कधी होणार? हा, आता ही जी पोझिशन आहे ही खूपच महत्वाची पोझिशन आहे आता, आणि ह्या पोझिशनमध्ये मी किती बदल घडवून आणतो त्याच्यावर खूप काही पुढचं ठरेल असं मला वाटतंय. तर मी हे जे आता माझं काम चालू आहे, पुढची ऍक्च्युली गव्हर्नरचं इलेक्शन यायला अजून एक, ह्या वर्षी गव्हर्नरचं इलेक्शन आहे, तुम्ही कुठल्या वर्षी लढणार? त्यामुळे मी पुढच्याला उतरायचा प्रयत्न करीन. वाह, 2026? येस, अरे वा. 2020. पण मग त्या नाही दृष्टीने- सॉरी, पुढचं 29. म्हणजे 29. मग वेळ आहे, म्हणजे हा, वेळ आहे. मोर्चे बांधणीला वेळ आहे. मोर्चे बांधणी मी सुरू केली आता ऑलरेडी. अरे वा. मी म्हणजे मी ज्या स्टेटमधनं उतरायचा विचार करतोय तिथे मी आता, तर स्टेटमध्ये तिथे वेगवेगळ्या सिटीज असतात, त्या सिटीच्या खरं तर दैवी कृपेने परत असं झालंय की मला बऱ्याच लोकांकडनं मलाच डिनरला बोलवलं जातं. मग बऱ्याचशा MLAशी माझी ओळख व्हायला लागली आहे, आणि एक चांगली पॉझिटिव्ह इमेज, त्याच्यामध्ये निगेटिव्ह इमेज करणारी लोक आहेत नाही असं नाही. आत्ताच मी याच्या अगोदर माझ्यावर इन्क्वायरी बसवली की एकानी कंप्लेंट केली की ह्याचा काही प्लॅन आम्हाला काही नीट दिसत नाही, तर इन्क्वायरी आली, बाबा प्लॅन काय आहे, आणि तुम्ही पोस्ट टाकता त्याच्यावर पण कोणीतरी करतातच काही ना तुम्ही काही. दिवसाक ऑफिसमध्ये बसून ऑफिसमध्ये बसतो की नाही, ते फेसबुकची पोस्ट 10-11 वाजता आली की बाबा हा 10-11 वाजता पोस्ट करतो, तर मग त्यांना सांगावं लागतं की माझी सेक्रेटरी पण आहे, आणि मला शेड्यूल पण करता येतं. या सगळ्या गोष्टी चालत राहतात. पण एनिवे, आता या शिक्षण क्षेत्रात जरासं ठळक म्हणजे ठसा राहील असं काहीतरी काम करायचंय, फक्त बोलून नाही तर ते करूनही आणि तुम्ही दाखवायचं. करता पण आहात ना ऑलरेडी. आणि मग तेवढ्यातच ह्या ओळखी तयार करायच्या आहेत, बॅकग्राऊंड तयार करायची आहे, वा. आणि मग 2029 हे मी टार्गेट ठेवलंय आता. वा वा वा, अमरनाथच्या गल्लीपासून ते डायरेक्ट जपानमध्ये गवत, तर मला आवडेल. मग आता पुन्हा एकदा ज्योतिषाकडे जाऊ का, काय म्हणणं आहे तुमचं? ऍक्च्युली यावेळेला तुम्ही प्लीज कुठला तरी शोधा ज्योतिषी, काहीतरी टर्निंग पॉईंट पाहिजे ना. येस, माझ्या तर कोणी ओळखीचं नाहीये. नाही, तो ज्योतिषी जो आपोआप येतोय. हो तुम्ही आपोआप येते, looking. खरंच येतं, हो की नाही? खरंच. आणि यावर्षी असं घडलं की गेल्या वर्षी माझ्या शाळेमध्ये मी एकांना खरं तर मुद्दामून सेमिनारला बोलवलं होतं. तर ते कोण आहेत, तर जपानमध्ये पॉलिटिक्स शिकवणारं फक्त एकच कॉलेज आहे, हा. आणि तुम्ही पॅनासॉनिक ऐकलं असेल, राईट? हो. तर पॅनासॉनिकचे जे मालक होते मात्सुशिता, पॅनासॉनिक हे पॅनासॉनिक कंपनीचं फक्त इंटरनॅशनल नाव आहे, जपानमध्ये त्यांचं नाव मात्सुशिता, ते मालकाचं आडनाव आहे मात्सुशिता. ओ. जसं होंडा किंवा सुझुकी तसंच मात्सुशिता. तर मात्सुशितांनी काय केलं की 1960 का 70च्या दशकामध्ये त्यांना असं वाटलं की आपल्या देशाकरता राजकारणी घडवणं हे गरजेचं आहे. तर त्यांनी एक 4-5 वर्षाची त्यांनी रेसिडेन्शियल कॉलेज सुरू केलं, आणि साधारण 12वी झालेले कॉलेज झालेल्या मुलांना ते घेतात. 5 वर्ष फ्री राहायचं, खायचं आणि राजकारणीचं ट्रेनिंग घ्यायचं. तिथे पाठवा ना मुलाला तुमच्या. विचार करतोय. हं. तर तिथले जे प्रिन्सिपल, जे पहिले प्रिन्सिपल होते ते आत्ता 84 वर्षाचे आहेत, त्यांची माझी ओळख झाली, आणि समहाव त्या ओळखीमध्ये ते मला मुलगासारखं समजायला लागलेत आता. तर मी आता त्यांना म्हटलंय की सर मला ट्रेनिंग द्या, आणि ते म्हटले मी तुला का देऊ ट्रेनिंग? म्हटलं सर एक पॉझिटिव्ह कारण सर्वात मोठं असं आहे की मी जपानकडे एक त्रयस्थ नजरेने बघतो, एक म्हणजे फारच पॉझिटिव्हनी बघ किंवा फारच निगेटिव्हनी बघ असं नाही. जे पॉझिटिव्ह आहे ते पॉझिटिव्ह, जे निगेटिव्ह ते निगेटिव्ह आहे. तर आणि त्यातल्या त्यात माझा जो एक्सपिरियन्स आहे की मी IT मध्ये काम केलंय, मी बँकिंगमध्ये काम केलंय, मी राजकीय क्षेत्रात जाऊन पाहिलंय काय नक्की तिथे. आता हे ब्युरोक्रॅट म्हणून काम करतो, तर सिस्टीम व्यवस्थित लक्षात आली आहे सर. इंग्लिश बोलू शकतो मी, जपानी व्यवस्थित बोलतो, बाहेरच्यांशी निगोसिएशन करायचे आहेत, आय कॅन डू दॅट. म्हणजे फायनली प्राईम मिनिस्टर सुद्धा मला बनायची इच्छा नाही असं नाही, अरे पण वा. त्याच्याकरता खूप मला पॉलिटिकल लाटाव्या लागतील, जे कदाचित माझ्या स्वभावात नाही. त्यापेक्षा गव्हर्नर, त्याच्याकरता मला पॉलिटिकल खूप लाटावे नाही लागणार, कारण इट्स अ डायरेक्ट इलेक्शन. प्राईम मिनिस्टरचं इलेक्शन पार्टीमधनं, जी विनिंग पार्टी आहे त्यातनं होतं, पण जपानमध्ये गव्हर्नर म्हणजे भारतातले जे चीफ मिनिस्टर असतात ते इलेक्शन डायरेक्ट असतं. तिथे जास्त चान्स आहे, कारण लोक हो. तुम्हाला निवडून देणार. बरोबर, जास्त चान्स आहे, आणि त्याच्यामध्ये मला जे फेअरली काम करायचे ते करता येईल. मला कोणाची पॉलिटिकल डिपेंडन्सी नाही राहणार की बाबा तुम्ही मला मतं मिळवून द्या म्हणून मी तुम्हाला एवढा पैसा काढून देतो किंवा तुम्हाला एवढे प्रोजेक्ट काढून देतो, ती गोष्ट नाही करावी लागणार. गुड. आता एक शेवट आपल्या प्रेक्षकांना, म्हणजे किंवा ही जी मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल की
सध्या असं चालू आहे की बापरे US मध्ये UK मध्ये नको जायला शिकायला, तिकडे नोकऱ्या पण नाही आहेत. तर भारतात राहावं का? कारण आपण म्हणतो ना उलटा ब्रेन ड्रेन चालू आहे. हो. तर तुम्हाला काय वाटतं की नवीन पिढीने हं. भारतात राहावं का? शिक्षण कुठे घ्यावं? करिअर कुठे करावं? चीनचं उदाहरण देतो, की चीनमध्ये खूप रिव्हर्स फ्लो आहे आता. US मध्ये गेलेले लोक चीनमध्ये आलेत, त्यांनी मोठमोठ्या कंपन्या बसवल्या आहेत. सपोज की आता EVमध्ये BYD म्हणून जी कंपनी आहे ती तशाच एका व्यक्तीची आहे आणि नाव इट इज द बेस्ट EV व्हेकल. बेस्ट कार्स आहेत, मला आवडतात. तर भारतामध्ये तशी खूप संधी आहे. आपण जे FDI कडे वळतोय त्यापेक्षा आपल्या लोकांनी ॲक्च्युली सुरू करावं ह्याची खूप गरज आहे. त्याच्याकरता मी जपानमध्ये हेच म्हणतो मुलांना, की परदेशात नोकरी करायला जाण्यापेक्षा परदेशात तुम्ही बघायला जा की तिकडे काय आहे. जाणं गरजेचं आहे. आपली कॉम्पिटिशन कोणाशी आहे? किंवा आपण जर का भारतात बनवलं तर ते भारतातच नाही तर बाहेरही देता येईल असं काय करता येईल? मार्केट कुठं आहे? ह्या गोष्टी समजून घेण्याकरता खूप गरजेचं आहे. त्याच्याकरता तुम्ही शिकायलाही जाऊ शकता. तुम्ही थोडा काळ तिकडे नोकरी करू शकता. पण देअर इज व्हेरी बिग ऑपॉर्च्युनिटी आहे. खूप मोठी संधी आहे की परत भारतात येऊनही तुम्ही करू शकता खूप काही. मी जपानमध्ये अडकलो. मी खरंच अडकलो आणि जे माझं ते ज्योतिष सांगितलं होतं तसं मी तिथेच आहे. तर त्या दृष्टीने आता जर का आपण शिक्षणाच्या दृष्टीने म्हणलो की परदेशात कुठे जावं, तर खरं पाहिलं तर तसं प्रत्येक देशामध्ये काहीतरी निश म्हणजे विशेष ठळक अशा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे शैक्षणिक इन्स्टिट्यूट आहेत आणि तिथे त्यांचे वेगवेगळे प्रोग्राम चांगले आहेत. म्हणजे की आता तुम्हाला जर का ऑटोमोबाईलमध्ये जायचं असेल तर मी म्हणेन की डोळे झाकून तुम्ही जपानला किंवा जर्मनीला जा. US मध्ये पण चांगलं आहे. पण जर का तुम्हाला मॅनेजमेंटमध्ये काहीतरी करायचं आहे किंवा ह्युमॅनिटीज म्हणजे आता इकॉनॉमिक्समध्ये काही करायचं आहे किंवा सोशॉलॉजीमध्ये काही करायचं आहे तर जपान मे नॉट बी राईट डेस्टिनेशन. कारण की तेवढ्या खुल्या नाही आहेत ह्या दिशा अजून तिकडे. मग तुम्ही कुठेतरी पहिले वेस्टमध्ये जा. तुम्हाला जर का फोकस करायचं असेल की एशियन सोशॉलॉजी तर अँथ्रोपॉलॉजी तर मग तुम्ही जपानला या, चीनमध्ये जा. पण त्या तुमच्या फील्डप्रमाणे तुम्हाला चॉईस करता येईल. एकदम हार्डकोर मेकॅनिक्स किंवा रोबोटिक्स अशा जर का विषयांमध्ये तुम्हाला करायचं जपानमध्ये हमखास या, डोळे मिटून या एकदम. दुसरी गोष्ट म्हणजे जर का स्कॉलरशिप मिळत असेल, आता जपानच्या गव्हर्नमेंट स्कॉलरशिप्स आहेत MEXT म्हणून, MEXT. तर वर्षातनं 2दा इंटेक, आता एकच इंटेक मला 2 इंटेक असतील. तर त्याच्याकरता तुम्हाला पार म्हणजे कॉलेजपासून पोस्ट डॉकपर्यंत, अंडरग्रॅडपासून पोस्ट डॉकपर्यंत सगळं करता स्कॉलरशिप मिळतात. सगळं फ्री आहे. हां, सगळं फ्री. राहायला ते तुम्हाला एक पैसे देतात, त्याच्यामुळे तुमचं सगळं फ्रीमध्ये होऊ शकतं. शिक्षण फ्रीच असतं. तर आपल्याकडनं महाराष्ट्रामधून अजून तेवढी मुलं जात नाही आहेत. उलट आम्ही थोडासा पसरवायचा प्रयत्न करतोय, पण ते तेवढं पसरतही नाही आहे. तर खूप जर का तुम्हाला स्कॉलरशिप मिळत असेल, फ्रीमध्ये 4 वर्ष कॉलेज एज्युकेशन मिळत असेल तर जा. पण डॉक्टर्सना व्हावे तिकडे म्हणजे शिकायला पुढचं फेलोशिप्स किंवा असं. हां, एक्झॅक्टली. आता तुम्ही डॉक्टर मेडिसिन म्हणताय का? मी पोस्ट डॉक म्हणजे मी इन जनरल PhD वाला म्हटलं. म्हणजे डॉक्टर्सना येऊ शकतात. हो, कशातही. डॉक्टर्समध्ये पण डॉक्टर मेडिकलमध्ये जाणं खूप अवघड आहे. कारण की ती एंट्रन्स टोटल जपानीमध्ये असते. दुसरं नॉर्मल प्रोग्राम्सला जायचं ते इंग्लिश प्रोग्राम्स आहेत, पण मेडिकलमध्ये इंग्लिश प्रोग्राम्स नाही. फेलोशिप्स वगैरे नाही आहेत. फेलोशिप्स पण नाही आहेत. पोस्टडॉक करता मिळतील. PhD, मास्टर्स, डॉक्टरेट्स आणि पोस्टडॉक करता मिळतील. मेडिकलमध्येही मिळतील, पण दॅट विल बी ऑन रिसर्च बेस्ड, नॉट फॉर प्रॅक्टिस. रिसर्च करता, मेडिकल रिसर्च बेस्ड. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.